तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज सायकलिंगचा दुसरा दिवस आहे। काल 12.6 किलोमीटर सायकल रन केली होती, फर्स्ट डे होता। तर आता बघू आज किती चालवणं होते सायकल। तर छान वाटते सायकल चालवताना, खूप मस्त। बॉडीसाठी खूप छान आहे, आपल्या हेल्थसाठी खूप छान आहे। छान गोष्ट म्हणजे सायकलिंगने ना झोप खूप मस्त लागते। तर चला, आज सायकलिंगचा दुसरा दिवस आहे। सायकल आपली रेडी आहे इथे। तर घरून निघालेलो आहे मी आता। काल जिथे गेलो होतो तिथेच जाऊयात परत। तर आता वाजलेले आहे मित्रांनो सकाळचे 5:50। मॉर्निंग वॉकला लोक निघालेले आहे सकाळी। छान वाटते सकाळी फिरायला। पाय मोकळे होतात। मॅक्झिमम लोक आता काय झालेलं आहे, हेल्थ कॉन्शियस झालेले आहे, फिरतात छान। सकाळी सकाळी पाऊस पडून गेलेला आहे इथे, कारण की रोड वगैरे ओले आहेत। कालपेक्षा आजचं वातावरण खूप छान आहे, कारण की पाऊस पडून गेलेला आहे। अजून पाऊस काल ज्या पद्धतीची गरमी झाली नागपूरमध्ये पावसाळा असून, तर पाऊस येणे होतच आणि आलेला सुद्धा आहे पाऊस। सायकल चालवण्याचे ना खूप सारे फायदे आहेत। ॲक्च्युली आजकाल काय झालेलं आहे, सायकल चालवायला लोक मागे पुढे विचार करतात, किंवा कसं काय सायकल नाही काढायचं। थोडंसं पण जर काम राहिलं जवळ, तरी पण आपण आजकाल गाडी वगैरे काढून घेतो। साहजिक आहे, त्यांनी काम लवकर होते गाडीने, त्यामुळे सायकल चालवणं कमी झालेलं आहे। पण सायकल चालवण्याचे फायदे खूप सारे आहेत मित्रांनो। ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असते, माइंड शांत असते, ब्लडचं सर्क्युलेशन जे आहे ते एकदम परफेक्ट होतं। जर वजन जास्त असेल तर वजन कमी करायला पण खूप त्याची मदत होते सायकलिंगमुळे। असे खूप सारे फायदे आहेत जे की सायकलिंगमुळे असतात। कालांतराने आजकाल काय झालेलं आहे, सायकल चालवणं कमी झालेलं आहे, कारण की ऑफिसेस दूर असतात। ऑफिसला सायकलने जायला थोडंसं प्रॉब्लेम होतो, कारण सायकलने जाणं तिथे 1 तास लागेल, तिथे गाडीने 15-20 मिनिटमध्ये माणूस पोहोचतो जातो।
त्यामुळे सायकलिंग थोडंसं इग्नोर करतो. परंतु दिवसातून 20 ते 25 मिनटं सायकल चालवणं चांगलं असते. त्यामुळे आपलं शरीर छान राहतं. आपण परत आज तिथे जाऊ. काल जिथे गेलो होतो तिथे रेल्वे ट्रॅक जवळ. डेस्टिनेशन डेली चेंज करायला पाहिजे. बघू आज तिथे जाऊ, त्यानंतर चेंज करू. तर आतापर्यंत 6.3 किलोमीटर सायकल चालवलेली आहे. काल जिथे आलेलो होतो त्याच ठिकाणी आलेलो आहे. रेल्वे क्रॉसिंग, नरेंद्रनगरची जी रेल्वे क्रॉसिंग आहे ब्रिजच्या खालची, त्या ठिकाणी. तर इथे आता एक गाडी आलेली आहे, ट्रेन बघू शकता. मालगाडी आहे, बॉक्स मालगाडी. वॅग 7 लोकोमोटिव्ह आहे, 27233. बॉक्सेसवर ऑटोमोबाईल कॅरियर लिहिलेलं आहे. प्रत्येक डब्यावरनं कॅरिंग कॅपॅसिटी लिहिलेली आहे. काही डब्यांची 18 टन लिहिलेलं आहे, तर काही डब्यांवर 12 टन लिहिलेलं आहे. तर प्रत्येक डब्याची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती वेगवेगळी आहे. 18 आणि 12 2 कॅरिंग कॅपॅसिटी आहे मॅक्झिमम डब्यांवर. तर आता वाजता आहेत मित्रांनो 6:15. मॉर्निंग टाईम खूप मस्त वाटतं. बऱ्याच दिवसानंतर सायकलिंग सुरू केलेली आहे मी. आधी खूप सायकल चालवायचो. ॲट द टाईम ऑफ ग्रॅज्युएशन भरपूर सायकल चालवलेली आहे. जवळपास 50, 60 किलोमीटर सायकल चालवायचो. तर बऱ्याच दिवसानंतर आता सायकलिंग सुरू केलेलं. मध्ये जेव्हा सायकल घेतली होती तेव्हा सुरू केलेली, परंतु मग उठायला त्रास यायचा मॉर्निंगला, त्यामुळे बंद केली होती. बट म्हटलं आता सायकल आहे तर हेल्थ कॉन्शियस व्हायला हवं, त्यामुळे परत सायकलिंग सुरू केली. आणि खरंच मित्रांनो सायकल चालवल्याने खूप छान फील होते. म्हणजे बॉडी ना एक वेगळा रिस्पॉन्स देते. तर आता इथून एक ट्रेन जाणार आहे. ट्रेन नंबर आहे 12591 गोरखपूर यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस. ती गाडी काल सकाळी गोरखपूरवरनं 6:35 निघालेली आहे आणि
तिसऱ्या दिवशी यशवंतपूरला ती मॉर्निंगला पोचणार 2:55 आणि नागपूरचा टाईम आहे तिचा 3:55. बट आता डिले आहे त्यामुळे ती गाडी आता इथून क्रॉस होणार आपल्याला डिले झाल्यामुळे. सकाळी 6:16 ती पोहोचलेली आहे नागपूर रेल्वे स्टेशनला. तर आता इथून क्रॉस होईल, निघालेली आहे. 6:28 टायमिंग तिचं निघण्याचं दिसून राहिलेलं आहे. होईल क्रॉस. तर बघूया आता किती वेळात ती या स्पॉटला पोहोचते. 12591 गोरखपूर यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस. 12591 गोरखपूर यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस. वॅग WAP वॅब 7 सोबत आहे. 39261 लोकोमोटिव्ह. यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस. गोरखपूर यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस. तर मी निघालो आहे रिटर्न जाण्याकरिता. आता वाजले आहेत 6:45. नरेंद्र हाईट्स. नरेंद्र नगरला असल्यामुळे या बिल्डिंगला नाव नरेंद्र हाईट्स दिले गेलेलं आहे. आय थिंक साठी निघालो आहे. 6.3 किलोमीटर आहे हा डिस्टन्स. काल पण याच ठिकाणी आलो होतो, आज पण याच ठिकाणी आलेलो आहे. उद्या वगैरे बघू आपण नवीन ठिकाणी जाऊ. हा नरेंद्र नगरचा ब्रिज. सकाळी ट्रॅफिक वाढून जातं. बरं आहे नागपूरमध्ये तितकी ट्रॅफिक नाही वाढत मॉर्निंग टाईमला. पण तेच जर पुणे आणि मुंबईची जर गोष्ट केली तर ट्रॅफिक मॉर्निंगलाच खूप हेवी होऊन जातं. त्याप्रमाणे आज पण भाजीचं घेतलं आहे. ताजी भाजी ते बघा. तर आज परत 12.6 किलोमीटर सायकल चालवून आलेलं आहे. सायकल ठेवून दिलेली आहे सायकलच्या ठिकाणी. तर भेटूया परत थोड्या वेळानंतर. काय करते? चहा. गौरी आता चहा बनवणार. तर आज मित्रांनो रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस. तर आता चहा बनणार, नंतर नाश्ता. बघूया आज नाश्त्यामध्ये काय बनते. तर भाजीपाल्यामध्ये मी आज आणलेलं आहे शिमला मिरची, तोंडरे आणि ढेमसे, 3 प्रकारचे भाजी आणि आलू कांदे.
चहाला उकळी आलेली आहे. काय करताय? मसाला बस. कशाचा मसाला आहे? नाश्ता. चना रस्सा. तर चना रस्सा बनतोय. चना रस्सा करिता मसाला तयार केला जातोय. आणि चना रस्स्यासोबत काय? पोहे. म्हणजे आज चना पोहा आहे. नागपूर स्पेशल चना पोहा है ना. नागपूर स्पेशल चना पोहा. होऊ द्यात. भाजी रेडी. आता मसाला बनतोय. मसाला बनल्यानंतर मग भाजी रेडी होणार. चना रस्सा. नंतर बनणार पोहे. तरी ते चना रस्सा बनतो आहे आणि पोहे ऑलरेडी रेडी झालेले आहे. पोहे रेडी झालेले आहे. चना रस्सा बनतोय. म्हणजे जवळपास 15 ते 20 मिनटं लागेल अजून चना रस्सा तयार व्हायला. नागपुरी चना रस्सा स्पेशल. आदूची मस्ती सुरू आहे इथे. मोबाईल बघतोय आदू. आदू हाय कर. काय बघतोय? गेम. चना रस्सा रेडी आहे आणि पोहे सुद्धा रेडी आहे. चना रस्सा पोहे. तर या मित्रांनो, चना रस्सा आणि पोहे खाण्याकरिता. आणि त्याच्यामध्ये फरसाण, कारण की फरसाण शिवाय मजा नाही येणार त्यामध्ये. काय खाणार अद्वैत? ए आदू, मोबाईल नाही बघू. आदू, मोबाईल नाही बघू. खायचं आहे ना तुला? काय खाणार तू? तर या मित्रांनो, चना रस्सा आणि पोहे, नागपुरी चना रस्सा पोहा खायला. अद्वैत बघा कसा खेळतोय. खूप वेळचा तो ठोकळ्यांसोबत खेळतोय. बिल्डिंग्स बनवतो आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स. खूप वेळचं खेळतोय. जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर कंटिन्युअसली खेळतोय. त्याला म्हटलं झोप तर झोपून नाही राहिला. दुपारची वेळ आहे तरी झोपून नाही राहिला. बघा त्याची आजी झोपली, आजोबा झोपले. बाहेर पावसाचं वातावरण आहे. तर आता आम्ही चाललो आहे छोट्या काकांकडे प्रतापनगरला. दिसतंय? आदू रेडी. हे घाल, सँडल घाल. चल. आता कर. थांबा ना. चला. ओके. आदू इज रेडी. मी जातोय आता सध्या. जिंदगी के सभी चमकदार हिस्सों के कई सालों से साथी बनते आ रहे हैं हमारे एक्सक्लूसिव. तर आम्ही जातोय आता प्रतापनगरला लहान काकाकडे. सहज आज संडे आहे त्यामुळे म्हटलं चला जाऊया फिरायला. पूर्ण फॅमिली आहे.
विथ आदू. अद्वैत पण आहे. हा बघा, मे बी अंधार दिसणार नाही अंधार असल्यामुळे. हा मन मन गाणं म्हण. थारा पैसा थारी दौलत थारा काम थारा असं हा थारा हा. ट्रॅफिक संडे असल्यामुळे ट्रॅफिक रोडला. ट्रॅफिक बघ ना किती ट्रॅफिक आहे पुढे बघ. चालू कुठे टाकली नाही टाकत बाबा तो. राहू दे. भूम भूम भूम. याच्यातून निघत नाही का हवा कापडाची. पाण्याचा आवाज नाही येते. फाउंटेन आपला सिग्नल सुरू झाला. ग्रीन कलर, ब्ल्यू कलर, पिंक कलर, ऑरेंज कलर. जेवण झालेलं आहे रात्रीचं. हो हो हो. तर मित्रांनो वाजले आहे आता रात्रीचे 11:15. आता आम्ही निघत आहे काकाकडनं. जेवण वगैरे इथेच केलं. आता आम्ही निघू घरी जाण्याकरिता. तर निघण्याची तयारी सुरू आहे. चलो. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे आता घरी. रात्रीचे वाजले आहेत 12 सव्वा 12च्या आसपास झाले. टायमिंग 1 मिनिट. रात्रीचे वाजले परफेक्ट 12:00 तर गाडी लावली. आता आलेला आहे पोहोचलेला आहे घरी. तर अशा प्रकारचा हा दिवस होता आजचा. काकाकडे गेलो, थोडं काम होतं. तर चला मित्रांनो भेटूयात आपण आता परत उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला जे नवीन व्हिडिओज आहे त्याचे नोटिफिकेशन्स येणार. तर चला मित्रांनो बघा आदू खेळतोय. आल्याबरोबर खेळायला लागलेला आहे. भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.